हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन ऑटोनॉमस क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट्रिसेसच्या टॉपिकविषयीची माहिती पाहत आहोत. ठीक आहे, तर या टॉपिकमधील आपण एक्झरसाइज 2.1 मधील टोटली जे क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपलं काय एक्झरसाइज 2.2 मध्ये 2.2 कशावर बेसवर आहे की इनोटेबल मॅट्रिक्स, त्यानंतर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सनं मॅट्रिक्सच्या बेसवर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स का सॉल्व्ह करायचं आहे ते सुद्धा आज आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.2 व त्या अगोदरील जे सॉल्व्ह क्वेश्चन आहेत आपल्या बुकमध्ये महाराष्ट्र बोर्डच्या, ते टोटली क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर त्यामधील सॉल्व्ह क्वेश्चनमधील फर्स्ट क्वेश्चन ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट की सॉल्व्ह एक्झाम्पलमधील आपण जे टोटली क्वेश्चन आहेत ते बुकमध्ये सॉल्व्ह करून देण्यात आलेले आहेत, तरीसुद्धा आपण ते कशा प्रकारे सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत त्याविषयीसुद्धा आज आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर त्यामधील सॉल्व्ह क्वेश्चनमधील फर्स्ट क्वेश्चन आपला फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इनव्हर्टेबल. ठीक आहे, इनव्हर्टेबल म्हणजेच काय, इनव्हर्स मॅट्रिक्स त्या ठिकाणी फाइंड होते का हे आपल्याला फक्त चेक करायचं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ऑन स्क्रीन बघा. ए इक्वल टू मॅट्रिक्स ए दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन ए मॅट्रिक्स दिलेला आपल्याला ए इक्वल टू 2 1 4 2 आणि त्यासोबतच आपण सेकंड क्वेश्चनसुद्धा सोबतच घेऊ. फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन दिलेला आपल्याला बी इक्वल टू मॅट्रिसेस कॉस थिटा साइन थिटा आणि सेकंड रो काय दिलेला आहे मायनस साइन थिटा अँड कॉस थिटा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आपल्याला की हे मॅट्रिक्स इनव्हर्टेबल मॅट्रिक्स आहेत का. ठीक आहे, तर बघा फर्स्ट क्वेश्चन बघा ए इक्वल टू 2 1 4 2 ए इक्वल टू 2 1 4 2. सेकंड क्वेश्चन आपल्याला बी इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. तर आपण इनव्हर्टेबल मॅट्रिक्स कसा फाइंड करतो की ह्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड करतो. ठीक आहे, जर ते डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 असेल तर ते काय असेल, सिंग्युलर मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, आपण कोणत्याही मॅट्रिक्सचं जर डिटर्मिनंट जर 0 येत असेल, सपोज ह्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आपण फाइंड करू, जर ह्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट जर 0 आलं तर मॅट्रिक्स आलं सिंग्युलर. ठीक आहे, जर सिंग्युलर असेल तर इथं हे मॅट्रिक्स कसं असेल, नॉट इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स झालं. ठीक आहे, जर मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आलं तर ते कसं असेल, सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी ए इनव्हर्स एक्झिस्ट होईल का, नाही, म्हणून हे मॅट्रिक्स आला मॅट्रिक्स इज अ नॉट इन्व्हर्टेबल. ठीक आहे, जर इज नॉट इक्वल टू जर 0 येत असेल, ठीक आहे, तर ह्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट जर इज नॉट इक्वल टू 0 येत असेल तर ते मॅट्रिक्स झाला आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्या ठिकाणी आपलं ए इनव्हर्स एक्झिस्ट होईल आणि तो मॅट्रिक्स आपला असेल इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. ठीक आहे, तर आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह क्वेश्चनमधला हा क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, यामधील इनव्हर्टेबल मॅट्रिक्स कोणते आहेत ते फक्त आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन ए, फर्स्ट क्वेश्चन बघा ए इक्वल टू, तर आपण काय करतो, सुरुवातीला त्याचं डिटर्मिनंट फाइंड करतो. डिटर्मिनंट असलेच तो ए मॉडमध्ये ए इक्वल टू या ठिकाणचा 2 1 4 2. ठीक आहे, तर या ठिकाणी मॅट्रिक्स कितीचा आहे, हा 2x2 मॅट्रिक्स आहे, हा पण मॅट्रिक्स 2x2 आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 2x2चं डिटर्मिनंट आपण जर फाइंड करत असेल तर डायरेक्ट आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. जर 3x3चं आपण डिटर्मिनंट फाइंड करत असेल त्यासाठी वेगळी मेथड आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जर त्या टाईपचे जर क्वेश्चन आले तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण तुम्हाला ती मेथडसुद्धा सांगून देईल. ठीक आहे, तर बघा ए इक्वल टू आता 2 1 4 2, जर 2x2 जर दोन कॉलम येत असतील क्वेश्चनमध्ये तर त्याचं डायरेक्ट काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आतमध्ये मायनस साइन द्यायचं. सपोज या ठिकाणी -1 जर असतं तर काय इथं काय असतं, 2 × 2 4 आणि आतमध्ये आपण मायनस साइन देतो. आणि जर इथं -1 असतं तर 4 × 1 -4 आलं असतं आणि मायनस मायनस काय आलं असतं, प्लस झालं असतं, 4 + 4 8 आलं असतं. ठीक आहे, तर यामध्ये -1 नाही. ठीक आहे, म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की आतमध्ये मायनस साइन कंपल्सरी यायचं, ह्या नंबरचे साईन त्यामध्ये हे करणार नाही. ठीक आहे, तर नंबर साईनच्या कॅल्क्युलेशन ते त्या ठिकाणी येतीलच, पण आतमध्ये मायनस साईन हे काय द्यायचं, फिक्स द्यायचं. ठीक आहे, तर बघा आता या क्वेश्चनमध्ये काय येईल, 2 × 2 4 आणि 4 × 1 किती येईल, -4. म्हणजेच काय येईल, 4 - 4 इक्वल टू काय येईल, 0. म्हणजेच इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, दिस मॅट्रिक्स ए इज अ काय असेल, सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणून काय येईल, ए इज अ नॉट
इन्व्हर्टिबल, इज नॉट इन्व्हर्टिबल. ठीक आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 2 रो 2 कॉलम दिलेले आहेत, 2x2 मॅट्रिक्स आहे हा. तर याचं आपण जर इन्व्हर्टिबल आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण बी मॅट्रिक्सचा आपण काय करतो, डिटर्मिनंट फाइंड करतो. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल कसं लिहितो आपण, बी दोन वर्टिबल लाईनमध्ये आपण ते जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स आपण काय करतो, राईट डाऊन करतो. त्यानंतर काय येईल, कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. आता परत या ठिकाणी सुद्धा 2x2 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर 2x2 असल्यामुळे काय होईल, डायरेक्ट आपण त्याचं काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि आतमध्ये मायनस साइन देतो. ठीक आहे. तर यामध्ये बघा कॉस इंटू कॉस काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा मायनस आणि आतमध्ये मायनस साइन आणि काय येईल, मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा मायनस मायनस गेट प्लस साइन स्क्वेअर थिटा. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं, इक्वल टू 1. आता हे 1 इज इक्वल टू 0 आहे का, नाही, म्हणून इज नॉट इक्वल टू 0. म्हणून काय येईल, दिस मॅट्रिक्स बी इज अ नॉन सिंगुलर. म्हणून बी कसा आला आपला, बी इज अ इन्व्हर्टिबल, बी इज अ इन्व्हर्टिबल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन सॉल्व क्वेश्चन म्हणला. थर्ड क्वेश्चन आपला कोणता आहे, 1c इक्वल टू 1 3 1 3 2 3 1 2 1 2 3. तर यामध्ये आता आपण जे पहिले फर्स्ट 2 क्वेश्चन आपण पाहिले त्या 2 क्वेश्चनमध्ये आपल्याला ते दोन्ही क्वेश्चनची ऑर्डर काय होती, 2x2 मॅट्रिक्स होतं. म्हणून आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. डिटर्मिनंट फाइंड करताना आपण ते डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. पण या ठिकाणी 3x3 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. या ठिकाणी 3x3 मॅट्रिक्स आहे, म्हणजे 3 रो अँड 3 कॉलम्स आर प्रेझेंट इन दिस मॅट्रिक्स. तर काय येईल, या ठिकाणी आपण काय करतो, फर्स्ट एलिमेंट घेतो. त्यानंतर तो फर्स्ट एलिमेंट कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे व कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते बघतो आणि ते रो अँड कॉलम काय करतो, एलिमिनेट करून जे एलिमेंट आपल्या ठिकाणी उरतील त्या एलिमेंटमध्ये आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि आतमध्ये मायनस साइन देतो. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट कसा असतो, प्लस, त्यानंतर सेकंड कसं असतं, मायनस, त्यानंतर प्लस मायनस प्लस. सपोज या ठिकाणी मायनस आला असेल, -3 असेल तर या ठिकाणी प्लस हे मायनस आणि मायनस गेट प्लस आणि या ठिकाणी प्लस. ठीक आहे. तर आपण याचं सोल्युशन पाहूया. आता यामध्ये काय येईल, आता फर्स्ट सीचं आपण काय करायला, आपण डिटर्मिनंट फाइंड करायला. तर काय येईल, 1 3 2 1 3 2 3 1 2 1 2 3. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपण जर डिटर्मिनंट फाइंड करायला काय करतो, 3x3 जर आपलं 3 रो आणि 3 कॉलम असतील तर आपण काय करतो, फर्स्ट एलिमेंट घेतो. तो कसा असतो, प्लस. त्यानंतर काय होतो, ह्या चौघांचं काय करतो आपण, आता ह्या फर्स्ट कुठं आहे, फर्स्ट रोमध्ये प्रेझेंट आहे आणि फर्स्ट कॉलममध्ये. तर हे आणि हे रो अँड कॉलममधले एलिमेंट सोडून द्यायचे. उरले किती एलिमेंट, 1 2 2 3. तर यामध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यामध्ये मायनस साइन द्यायचं, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 1 × 3 3 मायनस 2 × 2 4. म्हणजेच काय येईल, 1 रो सोडले, रोमधले एलिमेंट सोडले आणि कॉलममधले एलिमेंट सोडले. उरले किती एलिमेंट, 1 2 2 3. त्या एलिमेंटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आतमध्ये मायनस साइन द्यायचं. त्यानंतर काय, प्लस मायनस, दुसरा एलिमेंट कोणता आहे, 3. आता 3 घेतला तर 3 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट कशामध्ये प्रेझेंट आहे, फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये. कुठे प्रेझेंट आहे तो, फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, म्हणजे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. तर फर्स्ट रो अँड सेकंड कॉलममधले एलिमेंट सोडून द्यायचे. उरले किती एलिमेंट, 3 2 1 3. तर यामध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन येतात. 3 × 3 किती येईल, 9. 1 × 2 -2 प्लस मायनस त्यानंतर प्लस किती आहे, थर्ड एलिमेंट कोणता आहे, 2. तो कुठं प्रेझेंट आहे, फर्स्ट रोमध्ये आणि थर्ड कॉलममध्ये.
फर्स्ट रोमध्ये आणि थर्ड कॉलममध्ये उरले किती एलिमेंट 3 1 1 2 काय येईल 3 दोन्ही 6 आणि एकाएकी 1 -1. तर यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल आपली इक्वल टू 1 3 - 4 -1 -3 अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ 9 - 2 7 प्लस 2 6 - 1 5 त्यानंतर काय येईल 1 × 1 -1 -21 प्लस 10 म्हणजे या ठिकाणी किती येईल -22 प्लस 10 इक्वल टू किती येईल -12 -12 इज नॉट इक्वल टू 0 म्हणून सी इज अ म्हणून काय येईल सी इज काय येईल नॉन सिंग्युलर सी इज नॉन सिंग्युलर म्हणून सी इज अ इन्व्हर्टिबल सी इज अ इन्व्हर्टिबल. ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पलमधला क्वेश्चन नंबर 2 आपला आहे फाइंड द इनवर्स ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4 1 2 3 4. तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे फाइंड द इनवर्स ऑफ ए. ठीक आहे. फाइंड द इनवर्स ऑफ ए आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे ए इनवर्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा ए इक्वल टू काय दिलेलं आहे ए इक्वल टू 1 2 3 4 ए इक्वल टू 1 2 3 4 आपल्याला हा मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. तर या मॅट्रिक्सचा आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर ए इनवर्स फाइंड करायचं त्यावर काय करावं लागलं आपला ह्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट फाइंड करावं लागलं. जर डिटर्मिनंट जर आपलं ह्याचं इक्वल टू 0 आला असेल तर आपलं ह्याचं ए इनवर्स निघेल का नाही येणार. तर त्याचं डिटर्मिनंट जर इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याचं ए इनवर्स काय होईल एक्झिस्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर काय येईल आता ह्याचं ए मॅट्रिक्सचं काय होईल आपल्याला सुरुवातीला डिटर्मिनंट फाइंड करावं 1 2 3 4. ठीक आहे. तर 2x2चं डिटर्मिनंट कसं फाइंड करतो आपण याच्या अगोदरचे जे क्वेश्चन घेतले होते आपण 2x2 मॅट्रिक्सचे सेम तसंच काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 1 × 4 अँड 2 × 3 आणि आतमध्ये मायनस आणि द्यायचं म्हणजेच काय लिहितं डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1 × 4 4 -2 × 3 6 म्हणजे आपला आन्सर यायला -2 4 - 6 -2 म्हणजे -2 कसं आहे इज नॉट इक्वल टू 0 म्हणून या ठिकाणी काय होईल ए इनवर्स काय एक्झिस्ट होईल आणि ए इनवर्स आपण फाइंड कसं करतो ए इनवर्स इक्वल टू आय जो आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे तो मॅट्रिक्स घ्यायचा त्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे आणि एकदा जर तो आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला त्यानंतर जो इकडचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे जसं आपण ह्या मॅट्रिक्सला जसं आपण ए मॅट्रिक्सला जसं आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत आहेत त्यासोबतच आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सला सुद्धा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतील. त्यानंतर काय इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला तर या ठिकाणी इकडे चेंजेस होणार आहेत म्हणून ज्यावेळेस हे आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला त्यावेळेस ए इनवर्स इक्वल टू काय हा मॅट्रिक्स येईल. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट स्टेप काय येईल आपली आता ए इक्वल टू काय 1 2 3 4 आणि काय येईल ए इनवर्स इक्वल टू आय इक्वल टू काय 1 0 0 1 आय इक्वल टू काय 1 0 0 1 म्हणजे आपला गिवन मॅट्रिक्स 2x2चा दिला आहे तर या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्सचा आपण काय घ्यायचा 2x2 मॅट्रिक्सचाच घ्यायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट स्टेप केलं आता या ठिकाणी बघा 1 आहे आता इथं R2मध्ये किती आहे 3 आहे. जर मला आता आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो 2x2चा ह्या ठिकाणी बघा 1 0 0 1 म्हणजे 1 आहे इथं काय गरज आहे का आपल्याला काय अप्लाय करायची आहे कोणतं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काही गरज नाही फक्त 3च्या ठिकाणी मला काय करायला लागेल 0 आणावं लागेल आणि ह्या 2च्या ठिकाणी 0 आणि ह्या 4च्या ठिकाणी 1. तर यामध्ये बघा 1 1 0 या ठिकाणी 2 0 आणि 3 0 4 1. तर बघा आता इथं R2ला मला इथं 0 पाहिजे इथं तर मी काय करणार R2 - 3R1 म्हणजे काय करणार R2 - 3R1 चेंजेस कुठं होणार जो पहिला आपण जो पहिला आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतील. तर फर्स्ट रो काय येईल ॲज इट इज येऊन जाईल 1 2 3 4 ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्सला फर्स्ट रो कोणता आहे 1 0 आणि 0 1 काय येईल या ठिकाणी चेंजेस होतील. ठीक आहे. तर बघा R2 किती आहे 3 किती 3 - 3R1 3 × R1 किती आहे 3 - 3R1 किती आहे 1 म्हणजे 3 - 3 इक्वल टू 0 म्हणजे या ठिकाणी काय आला 0. ठीक आहे. त्यानंतर बघा R2 किती आहे 4
-3, R1 किती आहे 2, म्हणजे 3 × 2 6, 4 - 6 = -2, या ठिकाणी -2, बरोबर. आता त्यासोबतच ह्या आयडेंटिटी मॅटरसुद्धा हेच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. काय येईल 0, R2 किती आहे 0, -3R1, म्हणजे या ठिकाणी काय येईल -3. आता R2 किती आहे 1 आणि R1 किती आहे 0. आता 0ला कोणत्याही संख्येनं जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल, आन्सर काय येईल 0च येईल. म्हणून या ठिकाणी R2 किती आहे 1, म्हणजे या ठिकाणी काय येईल 1 ॲज इट इज येऊन जाईल. आता बघा, आता 1 0 0 1 असं आपल्याला मॅट्रिक्स तयार करायचं आहे. तर 1 0 2 एलिमेंट आपले आलेले आहेत. आता या 2 एलिमेंटला या ठिकाणी मला 1 करायचं आहे आणि या ठिकाणी मला 0 करायचं आहे. तर मी तर मायनस आहे, इथं आपल्याला +1 पाहिजे. तर मी ह्या R2ला मी -1/2 जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल आपल्याला या ठिकाणी +1 होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट रो काय येईल ॲज इट इज A इनवर्स = 1 0 आणि -3 1, ते काय येईल चेंजेस होतील. आता -1/2 × 0 0, -1/2 मायनस प्लस, आणि 2/2 म्हणजेच काय येईल 2/2 म्हणजेच काय येईल 1 येऊन जाईल. आता या ठिकाणी -1/2 आणि मायनस हे काय होईल प्लस मायनस प्लस होऊन जाईल, ते म्हणजे आपलं 3/2 होऊन जाईल. आता -1/2 × 1 म्हणजे या ठिकाणी काय होईल -1/2 येऊन जाईल. ठीक आहे. आता बघा इथं 1 0 1 3 एलिमेंट आपले आलेले आहेत. आता फक्त एक एलिमेंट आपल्याला या ठिकाणी 0 करायचं आहे. मग मला काय करता येईल, जर हे 2 कुठे पर्सेंट आहे फर्स्ट रोमध्ये पर्सेंट आहे. आता आपण सेकंड रोची मध्ये घेऊन सेकंड रोडला कितनं मल्टिप्लाय करावं आपल्याला 2 न मल्टिप्लाय जर केलं तर या ठिकाणी 2 होऊन जाईल, या ठिकाणी 0 होऊन जाईल. म्हणजे R1 - 2R2 या ठिकाणी हे आपल्या एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे काय R1 - 2R2, म्हणजे R1 चेंज होण्यात म्हणजे काय R2 काय येईल ॲज इट इज येऊन जाईल A इनवर्स -1/2. आता R1 किती आहे 1 - 2R2, R2 किती आहे 0, 2 × 0 0, R1 काय येईल 1 1 काय येईल ॲज इट इज. R1 किती आहे 2 - 2R2 किती आहे 1, 2 2 2 - 2 0. आता R1 किती आहे 1 - 2, R2 किती आहे 3/2, 2 2 गेट कॅन्सल, 1 - 3 - 2, या ठिकाणी काय आलं -2. आता बघा इथं R1 किती आहे 0 0 - 2 आणि R2 किती आहे -1/2, मायनस काय होईल प्लस, 2 2 गेट कॅन्सल, उरलं काय 1, म्हणजे ठिकाणी काय येईल 1 येईल. ठीक आहे. -2 1 -2 1 3/2 -1/2 हे काय झालं तुमचं गिवन आन्सर. ठीक आहे. म्हणजे A इनवर्स = काय येईल A इनवर्स = काय येईल -2 1 3/2 -1/2. त्यानंतर बघा क्वेश्चनमधला क्वेश्चन नंबर 3 कोणता आहे, फाइंड द इनवर्स ऑफ A = 3 2 6 1 1 2 1 1 2 2 2 5 बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन यावर आपल्याला करायचं आहे यूज करायचं आहे. ठीक आहे. तर A = कोणता मॅट्रिक्स दिलेला आहे A = 3/3 मॅट्रिक्स दिलेला आपला 3 2 6 1 1 2 2 2 5. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे रो. ठीक आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जे आपल्या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय करायचे ते फक्त रोलाच अप्लाय करायचे, कॉलमला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाहीत. ठीक आहे. आता मॅट्रिक्स दिलेला आपल्याला 3/3 मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. गिवन मॅट्रिक्स आपला कसा आहे 3/3चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागलं, आता पहिले क्वेश्चन होते आपल्याला 2/2चे होते. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण डिटर्मिनंट कसं फाइंड करत होतो, डायरेक्ट ते जे 4 एलिमेंट आहेत ठीक आहे त्याचं काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. पण या ठिकाणी 9 एलिमेंट आहेत. ठीक आहे. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करता येईल आपल्याला याचं डिटर्मिनंट कसं फाइंड करता येईल, कारण की डिटर्मिनंट फाइंड केल्यावरच आपल्याला समजेल की तो A इनवर्स आपल्याला एक्झिस्ट होतो आहे का नाही. ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ A = 3. त्यानंतर फर्स्ट काय असतो प्लस 3 कुठे प्रेझेंट आहे फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. उरले एलिमेंट कोणते 1 2 2 5. म्हणजेच काय येईल ह्या 1 2 2 5ला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 5 5 2 × 2 -4 2 × 2 4
आणि आतमधलं साईन आपलं काय असतं मायनस असतं. ठीक आहे. त्यानंतर काय, त्यानंतर प्लस, त्यानंतर मायनस, त्यानंतर मायनस, त्यानंतर काय सेकंड व्हॅल्यू किती आहे 2. आता 2 कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. उरले की ते एलिमेंट 1 2 2 5. ठीक आहे. ह्या 4 एलिमेंटचा करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आतमध्ये मायनस साईन जोडायचं. सपोज नंबरला जरी मायनस साईन असतील तरीसुद्धा मायनस साईन आतमध्ये द्यायचंच. ठीक आहे. तर 1 × 5 5 आणि 2 × 2 -4. ठीक आहे. त्यानंतर प्लस मायनस, त्यानंतर येईल प्लस, किती आहे 6. आता 6 कुठं आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. उरले किती एलिमेंट, उरले कोणते एलिमेंट 1 1 2 2. म्हणजेच काय 1 × 2 2 आणि 1 × 2 2. म्हणजे हे या ठिकाणी 2 - 2 0. म्हणजे हे टर्म टोटल टर्म काय झाली आपली 0 होऊन गेली. आता बघा डिटर्मिनंट ऑफ A = 3 - 5 - 4 किती येईल 1. या ठिकाणी -2 5 - 4 किती येईल 1. या ठिकाणी 3 - 2 ++1. हे टर्म टोटली 0 होऊन जाईल कारण 2 - 2 0. 6 × 0 0. ठीक आहे. 3 - 2 = 1. आता 1 कसं आहे, 1 इज नॉट इक्वल टू 0. म्हणून काय होईल A इनवर्स एक्झिस्ट. म्हणून काय होईल A इनवर्स एक्झिस्ट होईल. तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल आपली A × A इनवर्स = I म्हणजे कोणता घ्यायचा, जो गिवन क्वेश्चन दिलेला आपल्याला त्याची ऑर्डर बघायची. ऑर्डर किती आहे 3/3. म्हणून जो आयडेंटिटी मॅट्रिक्स, जो युनिट मॅट्रिक्स आपण घेणार आहे ते पण किती ऑर्डरचा घ्यायचा 3/3 ऑर्डरचा घ्यायचा. म्हणजे A = काय येईल 3 2 6. जो आपण गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे 1 1 2 2 2 5 अँड A इनवर्स काय येईल, A इनवर्स ॲज इट इज I किती येईल 1 0 0 0 1 0 0 0 1. फक्त डायगोनल एलिमेंट, डायगोनलचे एलिमेंट काय असतील =1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय असतील 0 असतील. त्या मॅट्रिक्सला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी 3 2 6 आहे, 1 1 2 आहे, 2 2 5 आहे. जर या ठिकाणी जर 1 असेल तर आपल्याला इझी गेलं असतं. म्हणून आता रो सेकंडला कसं आहे 1 आहे, मी रो फर्स्टला ते इंटरचेंज करू शकतो. ठीक आहे. मग काय करता येईल मला R2 इंटरचेंज R1 किंवा R1 इंटरचेंज R2. ठीक आहे. तर या ठिकाणी नवीन मॅट्रिक्स काय तयार होईल 1 1 2 1 1 2 3 2 6 2 2 5 A इनवर्स = त्यासोबतच इकडच्या मॅट्रिक्ससुद्धा हेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं अप्लाय करायचं. म्हणजे काय 0 1 0 1 0 0 0 0 1. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय येईल, आता मला या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स कसं असतो 1 0 0 0 1 0 0 0 1. तिथं 1 आहे. आता या ठिकाणी 0 आहे का, नाही. इथं किती 3 आहे. इथं पण 0 आहे का, नाही. इथं किती आहे 2 आहे. तर मला ह्याला 0 करता येईल. कसं करता येईल, हे 3 कुठे प्रेझेंट आहे सेकंड रोमध्ये प्रेझेंट आहे. जर मी फर्स्ट रोला 3 मल्टिप्लाय केलं आणि त्यामधून जर रो सेकंड जर मी मायनस केला तर काय या ठिकाणी 0 होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून नेक्स्ट काय येईल आपलं एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन काय येईल नेक्स्ट R2. नेक्स्ट काय येईल R2 - 3R1. R2 - 3R1. R2 - 3R1 म्हणजे काय रो सेकंडमध्ये चेंज होणार. त्यासोबतच मी रो थर्डसुद्धा करू शकतो. ठीक आहे. रो थर्ड काय 2 आहे. 2ला 0 आणायचं आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला R2 - 2R1. R3 - 2R1. R3 - 2R1. ठीक आहे. तर रो आता फक्त रो सेकंडमध्ये आणि रो थर्डमध्ये काय होईल चेंजेस होणार आहेत. म्हणून रो फर्स्ट काय करणार तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या 1 1 2 आणि इकडे काय येईल A इनवर्स = 0 1 0. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय येईल, आता R2 किती आहे 3. R2 किती आहे 3 - 3R1. 3R1 किती आहे 1. म्हणजे या ठिकाणी काय होईल टोटल काय होईल 0 होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय 2 - 3 R1 किती आहे 1. म्हणजे काय येईल आन्सर -1. ठीक आहे. 0 -1. त्यानंतर किती आहे 6 - 3 R1 किती आहे 2. म्हणजे या ठिकाणी काय येईल 6 - 6 हे काय होईल 0. म्हणजे 0 1 हे 0 पुन्हा -1 आणि नंतर काय येईल आपला 0.
ठीक आहे. त्यासोबत आता इकडच्या मॅट्रिक्सला तेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं, अप्लाय करायचं. म्हणजे R2 मायनस 3R1 म्हणजे मायनस हे काय होईल R2 मायनस 3 R1ला काय 0 आहे. 3 × 0 0 म्हणजेच काय येईल या ठिकाणी 1 ॲज इट इज काय येईल 1च येऊन जाईल. आता 0 R2 मायनस 3R1 म्हणजे एकला जर -3 मल्टिप्लाय काय येईल -3 या ठिकाणी -3 आणि या ठिकाणी 0 आणि 0 म्हणजे टोटली काय कोणतं जरी एलिमेंटरी असं अप्लाय केला तर ते आन्सर काय येईल 0च येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता R3ला कोणतं अप्लाय करायचं आहे, R3 मायनस 2R1 म्हणजे R3 रो फर्स्टला 2 मल्टिप्लाय करायचं आणि R3 त्याच्यातून मायनस करायचं म्हणजे काय येईल R3 किती आहे 2 मायनस 2 R1 किती आहे 1 म्हणजे काय येईल हे टोटली 0. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय 2 आणि वरसुद्धा 1 आहे म्हणजेच काय हे पण काय येईल नेक्स्ट पण काय येईल 2 मायनस 2 1 म्हणजे काय 0. आता इथे किती आहे 5 आहे 5 आणि या ठिकाणी किती आहे 2 आहे. तर आपण काय कोणतं अप्लाय करायला R3 किती आहे 5 मायनस 2 R1 किती आहे 2 म्हणजे काय या ठिकाणी 5 मायनस 4 इक्वल टू 1 म्हणजे 0 0 0 0 1 आला. ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्सवर बघा R3 3 0 मायनस 2 R1 म्हणजे काय 0 या ठिकाणी 0 आणि R1ला किती करायचं आहे -2 म्हणजे काय -2 या ठिकाणी 1 आहे आणि इकडे 0 म्हणजे काय या ठिकाणी 1 काही ॲज इट इज होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा 1 1 2 0 -1 0 0 0 1. ठीक आहे. तर इथं -1 आहे मला इथं काय करायचं आहे +1 पाहिजे आहे. इथं 0 पाहिजे मला, इथं 0 पाहिजे. तर आपला ह्या मॅट्रिक्स काय होईल आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होईल आणि इकडचा मॅट्रिक्स काय होईल तो काय होईल आपला A इन्व्हर्स तयार होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता मी काय करतो याला आपण सेकंड रोला काय करू मायनसनं मल्टिप्लाय करू किती -2 R2ला काय करू -2 काय करू मल्टिप्लाय करू म्हणजेच काय येईल 1 1 2 0 1 0 0 0 1 हे काय होईल हे मॅट्रिक्स तयार होऊन जाईल इक्वल टू 0 1 0 -1 +3 0 0 -2 1 0 -2 1 तयार होईल. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट स्टेप काय आता इथं 1 आता इथं 0 पाहिजे मला तर काय करता येईल मला R1 मायनस R2 R2 काय येईल त्या ठिकाणी तयार काय होईल 1 1 काय तयार होईल 1 1 1 -0 म्हणजे काय 1 1 -1 म्हणजे काय 0 2 -0 म्हणजे हे काय 2 येऊन जाईल. ठीक आहे. सेकंड रो काय ॲज इट इज कारण की आपण रो फर्स्ट रोज काय करायला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला. ठीक आहे. तर A इन्व्हर्स इक्वल टू आता या ठिकाणी काय होईल सेकंड रो काय येईल ॲज इट इज आणि थर्ड रो बी काय येईल ॲज इट इज. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा A1 R1 मायनस R2. ठीक आहे. R1 मायनस R2 म्हणजे R1 किती आहे 0 मायनस R2 किती आहे -1 म्हणजे काय काय येईल +1. ठीक आहे. R1 किती आहे 1 मायनस R2 -3 1 -3 -2 R1 किती आहे 0 मायनस R2 किती आहे 0 काय येईल आन्सर 0. आता बघा फक्त इथं 2 आता इथं मला काय करायचं फक्त 0 करायचं आहे म्हणजेच काय करता येईल मला R1ला आता इथं 0 आहे इथं तर काय करता येणार नाही फक्त आपला मदत कशा गेलं रो 3ची म्हणजे R1 मायनस 2R3 R1 मायनस 2R3. ठीक आहे. तर काय येईल रो फर्स्टमध्ये फक्त चेंजेस आहेत म्हणजे सेकंड आणि थर्ड रो काय येईल ॲज इट इज होऊन जाईल 0 1 0 0 1 0 0 0 1 A इन्व्हर्स इक्वल टू 1 -2 0 -1 -1 3 0 0 -2 1. ठीक आहे. तर बघा यानंतर काय येईल आता काय येईल नेक्स्ट स्टेप R1 किती आहे 1 मायनस R3 किती आहे 0 2 × 0 0 2 × 0 0 म्हणजे R1 काय येईल 1 0 0 0 येऊन जाईल. ठीक आहे. कोणता जरी आपण एलिमेंट ट्रान्सफॉर्म अप्लाय केला तर 0 येऊन जाईल. आता R1 किती आहे 2 R1 किती आहे
-2 आर थ्री किती आहे 1, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येईल 2 - 2 = 0, म्हणजे या ठिकाणी काय येईल 0. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आता हे मॅट्रिक्स बघा 1 हे 0, म्हणजे या ठिकाणी काय येईल R1मध्ये काय येईल 1 असेल. इथं -2 आहे आणि इथं -2 आहे, म्हणजेच काय येईल R1 किती आहे -2 आणि R3 किती आहे -2. ठीक आहे. हे -2 मायनस गेट +4, म्हणजे इथं आन्सर काय आलं आपलं 2. ठीक आहे. तर त्यानंतर 0 आणि हे 1, म्हणजे आता ह्या 1ला किती करावं आपलं -2 मल्टिप्लाय, म्हणजे त्या ठिकाणी -2 आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजेच आपलं आन्सर काय आलं A इनवर्स इक्वल टू काय आन्सर आलं आपलं 1 2 -2 -1 3 0 0 -2 1, हे काय झालं आपलं आन्सर A इनवर्स इक्वल टू 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. नंबर 4 आहे आपला, फाइंड द इनवर्स ऑफ A इक्वल टू 1 3 3 1 4 3 1 3 4. A इक्वल टू काय 1 3 3 1 4 3 1 3 4 बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय करायचं. आपलं काय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय करायचं. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड द A इनवर्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं, इनवर्स ऑफ A आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला कॉलम, आपण याच्या अगोदरचा क्वेश्चन आपण रो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण सॉल्व केला होता. आता या ठिकाणी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ह्या मॅट्रिक्स करायचं, आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 1 3 3 1 4 3 1 3 4 हा आपला काय क्वेश्चन आहे. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, म्हणजे काय मला आता युनिट सुरुवातीला करायला मला ह्या मॅट्रिक्सचं मला डिटर्मिनंट अगोदर फाइंड करावं लागेल. ठीक आहे. जर डिटर्मिनंट जर इज नॉट इक्वल टू जर 0 येत असेल तर त्या ठिकाणी A इनवर्स आपलं काय एक्झिस्ट होईल, आणि जर इक्वल टू 0 येत असेल तर त्या ठिकाणी आपलं A इनवर्स एक्झिस्ट होईल का, नाही होणार. ठीक आहे. तर बघा डिटर्मिनंट ऑफ A आपण फाइंड करताना डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू काय करतो आपण 1 3 3 1 4 3 1 3 4. ठीक आहे. तर आता 3/3 मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3/3. तर यामध्ये बघा फर्स्ट रो, आपण फर्स्ट रोमधले जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट आपण घेतो कॉमन म्हणून. तर काय येईल 1 4 × 4 16 3 × 3 -9 फर्स्ट प्लस सेकंड -3. फर्स्ट 3 कुठेपर्यंत आहे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, ते एलिमेंट करायचे, आणि जे बाकीचे एलिमेंट आहेत 1 3 1 4 ते काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 4 4 3 × 1 3 प्लस मायनस प्लस 3. आता 3 कुठेपर्यंत आहे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलममध्ये, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलममध्ये. तर काय येईल फर्स्ट रो थर्ड कॉलम उरले किती एलिमेंट 1 4 1 3, म्हणजे 3 - 4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल आपली, हे 1 16मधून 9 गेले किती राहिले 7 राहिले, -3 या ठिकाणी 1 +3 -1. ठीक आहे. तर 7 -3 या ठिकाणी -3, म्हणजे 7 - 6, म्हणजेच आन्सर काय आला 1. 1 इज नॉट इक्वल टू 0, म्हणून A इनवर्स काय येईल आपलं एक्झिस्ट. A इनवर्स काय येईल एक्झिस्ट. ठीक आहे. तर आपण A इनवर्स फाइंड कसं करतो A × A इनवर्स इक्वल टू I. आता A काय दिलेलं आपल्याला, A म्हणजे काय गिव्हन मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. A म्हणजे काय आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. तर गिव्हन मॅट्रिक्स काय आपला 1 3 3 1 3 3 1 4 3 1 3 4 A इनवर्स इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1. कारण की गिव्हन मॅट्रिक्स दिला आपला 3/3चा, म्हणून आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स काय घेणार तुम्ही 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट स्टेप काय येईल आपली, आता आपल्या कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर 3, तर मला इथं 1 0 0 0 1 0 0 0 1 मला हे मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करायचं आहे. ठीक आहे. तर मला इथं C2 कॉलम सेकंडला काय 3 आहे, तर मी कॉलम फर्स्टच्या मधून ते मी त्याला 0 करू शकतो. कसं करणार की C2 -3C1 अँड आता C3सुद्धा कसं आहे तिथे पण मला 0 पाहिजे, म्हणजे कॉलम सोबत ह्यासोबत मी आणखीन एक एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी यूज करतो. C3 किती आहे 3,
मायनस किती करावं लागलं आपल्याला, C1ला कितना मल्टिप्लाय करावं लागलं, 3 म्हणजेच काय येईल -3C1. ठीक आहे. तर काय येईल आता कॉलम फर्स्टमध्ये काही चेंजेस होणार का, नाही, म्हणून 1 1 1 ॲज इट इज. आणि कॉलम सेकंड आणि कॉलम थर्ड या ठिकाणी चेंजेस होणार आहेत. ठीक आहे. मग A इनवर्स इक्वल टू हे 1 0 0. ठीक आहे. काय येईल आता C2 किती आहे 3 -3C1 म्हणजे किती येईल इथं 3 3 - 3 या ठिकाणी काय येईल 0. आता C2 किती आहे आता 4 4 - 3C1 इथं C1ला काय 1 आहे. 3 × 1 3 4 - 3 1 4 - 3 1. या ठिकाणी किती आहे 3 C2 किती आहे 3 -3C1 म्हणजे इथे या ठिकाणी काय 0 होऊन जाईल. 3 - 3 गेट आन्सर इज 0. आता कॉलम थर्ड बघा, कॉलम थर्डमध्ये बघा 3 - 3C1 C1 किती आहे 1 3 × 1 3 आणि हे C3 किती आहे 3 3 - 3 गेट आन्सर 0. तर बघा C3 किती आहे इथं 3 आहे. मग आता 3 - 3C1 C1 किती आहे 1 म्हणजे या ठिकाणी पण 0. C3 किती आहे 4 -3C1 किती 3 होईल म्हणजे या ठिकाणी काय येईल 1 येईल. ठीक आहे. 1 0 0 1 1 0 1 0 1. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 1 0 0. आता मी कॉलम C2 -3C1 C2 किती आहे 0 -3C1 म्हणजे किती येईल -3. C2 किती आहे 1 आणि 8 0 म्हणजे 3 × 0 0 म्हणजे 1 ॲज इट इज. हे काय टोटली 0 होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल C3 किती आहे 0 -3C1 C1ला फक्त 3 मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी -3 येईल 0 आणि 0 0 आणि या ठिकाणी C3 -3C1 C1 किती आहे 0 म्हणजे C3 काय येईल 1 ॲज इट इज येईल. आता फक्त मला इथं या ठिकाणी एक 0 पाहिजे आणि या ठिकाणी एक 0 पाहिजे. तर C1मध्ये आपल्याला काय करता येईल इथं C1 - C2 करता येईल का, येईल करता. C1 किती आहे 1 आणि C2 किती आहे 1 म्हणजे या ठिकाणी काय 0 होऊन जाईल. त्यानंतर C1 - C2 आणि C1 - C3 जर केलं दोन्ही एकदाच कोण टाकलं तर या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स या ठिकाणी काय होईल मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा काय येईल सुरुवातीला काय करतो मी C1 - C2 अँड C1 - C3. ठीक आहे. काय येईल मग आता सुरुवातीला एक करू त्यानंतर एक घेऊ. ठीक आहे. C1 - C2 1 - C2 किती आहे 0 म्हणजे 1 1 - 1 0 आणि 1 - 0 काय येईल 1 येईल 0 1 0 हे काय येईल ॲज इट इज येऊन जाईल 0 0 1. हे A इनवर्स इक्वल टू मायनस आता C1 किती आहे 1 -C2 किती आहे -3 मायनस म्हणजे प्लस C1 + 3 गेट आन्सर इज 4. 0 - C2 म्हणजे -1 C1 किती आहे 0 आणि C2 किती आहे 0 म्हणजे आन्सर इज 0 म्हणजे या ठिकाणी -3 1 0 -3 0 आणि या ठिकाणी 1. ठीक आहे. आता फक्त मला या ठिकाणी 0 पाहिजे बाकी कुठे सर्व आपलं मॅट्रिक्स आपला काय वेळेस सॉल्व होत आलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय पाहिजे फक्त मला 1 पाहिजे. ठीक आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1 त्यालाच म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. आता इथं मला 1 कसं करता येईल मला असं करता येईल की C1 - C3 जर केलं C2 केलं तर काय येईल फक्त 1च येईल. या ठिकाणी काय होईल का व्हॅल्यू चेंज होणार का याला 0 होणार आहे का नाही होणार म्हणून मला कॉलम थर्डसोबत त्याला काय करावं मायनस करावं म्हणजे काय करणार मी तर C1 - C3 म्हणजे काय येईल 1 - C3 किती आहे 0 म्हणजे 1 येईल. ठीक आहे. 0 - 0 0 1 - 1 0 म्हणजे आपला आन्सर आला हे 0 हे 1 0 हे 0 1 म्हणजे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स या ठिकाणी तयार झाला. म्हणजे जे घेऊन आता हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल तर आपलं काय असेल A इनवर्स असेल. ठीक आहे. तर A इनवर्स इक्वल टू आता C1 किती आहे 4 -C3 किती आहे -3 मायनस गेट प्लस 3 4 + 3 किती येईल 7 4 + 3 किती येईल 7. ठीक आहे. आता C1 - C3 C1 किती आहे -1 आणि C3 किती आहे 0 म्हणजे काय आन्सर काय येईल -1. C1 किती आहे 0 आणि C3 किती आहे 1 आहे आणि हे काय मायनस आहे म्हणून -1 आणि सेकंड रो काय येईल सेकंड कॉलम काय येईल ॲज इट इज आणि थर्ड कॉलमसुद्धा काय ॲज इट इज. ठीक आहे. आता आपला A इनवर्स म्हणजे काय यायला A इनवर्स इक्वल टू
ए इनवर्स इक्वल टू काय येईल 7 - 3 7 - 3 - 3 -1 1 0 -1 0 1 हे काय झालं आपलं ए इनवर्स. ठीक आहे.